तर आज आपण बनवत आहोत बेसनाच्या पोळ्या. त्यासाठी लागलेलं सामान म्हणजे कॉर्नफ्लॉवरचं थोडं पीठ, 4 चमचे डाळीचं पीठ. त्याला आपण चांगलंसं मिक्स करून घेऊयात. 4 चमचे गव्हाचं पीठ टाकायचं. आता आपण ह्याच्यात 4 चमचे गव्हाचं पीठ घेऊयात आणि चांगलं हलवून घेऊयात. गो. आता आपण ह्याच्यात 2 चमचे ज्वारीचं पीठ टाकूयात आणि चांगलं हलवून घेऊयात. मन आता आपण ह्याच्यात थोडं पाणी टाकून घेऊयात. मन आपण थोडं थोडं रवीने फेटून ह्याच्यात पाणी टाकत टाकत रवीने फेटून घेऊयात. ह्याच्यात खूप सारी प्रकारची पिठे लागतात. ह्याच्यात गाठी होऊन द्यायच्या नाहीयेत. स्टार्ट. तर एकदम पातळ असं आपण फेटून घेतलंय छानपैकी असं. आता आपण ह्याच्यात टाकूयात मीठ, पांढरं मीठ टाकायचं आहे. कारण त्याने चव येते. आणि लाल मीठ टाकलं ना तर त्याचा रंग लाल होऊन जातो. आता आपण ह्याच्यात थोडी हळद टाकूयात, थोडं लाल तिखट, हा पण मसाला टाकूयात. नाव नाही माहिती आम्हाला जास्त. गरम मसाला. आणि टाकूया थोडे जिरे. पातीला पकड. एका हाताने पातीला पकड. का पातीला अजवाईन आहे बारीक. हो ना. अजवाईन आहे ती टाक. होय. आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया. हे बघा छान प्रकारे असं मिक्स झालेलं आहे. अजवाईन टाक. कसं आपण आता थोडी अजवाईन चोळून टाकूया. आता टाकूया थोडी कस्तुरी मेथी. त्याला चांगलं मिक्स करून घेऊया. सांग. आता आपण तव्यावर तेल टाकून त्याला असं चांगलं पसरून घेतलेलं आहे आणि तवा गरम आहे. हा बघा गरम वाफा येतात ते. तर आता हा तवा तापलेला आहे. आपण हा छोटं छोटं करून हे टाकूयात. पोळी देतो आम्हाला. तर आपण ह्याची कड काढून घेऊया आणि ह्याला पलटून घेऊया. तर आपलं हे घावण छानपैकी झालेलं आहे. ह्याला तुम्ही सॉस किंवा चटणी बरोबर पण खाऊ शकता. तर एन्जॉय.